ऍक्टिंग करताय. नमस्कार मंडळी, मी तेजस. तुमची ओळख करून दिलीच आहे. आता मी एकांकिका सादर करतोय. आवाज तर मी पहिले काही भांडुपला यायचो नाही जास्त करून, कारण इकडे मला जास्त टाइमपास व्हायचा नाही. कारण अर्धे मित्र तर माझे ठाण्यालाच होते. रोज टाइमपास अर्धे मित्र तर माझे ठाण्यालाच होते. भांडुपला काय एक मित्र होता फक्त. कारण बाकी सगळे तर गेलो किती हकला टाइमपास करायचं वगैरे होते, पण ते एकदमच लहान होते. त्यामुळे जसा मोठा होत गेला तसे अनेक मित्र भेटले, अनेक वगैरे. त्यामुळे भांडुपला आलं की टाइमपास होणार. तिकडे आपल्याला कोणीही दिसलं गेटवर तिथे जाऊन उभं राहायचं की आपला टाइमपास होणार. म्हणजे टाइमपास म्हणजे फुल टू झकास. भांडुपला येण्याच्या अगोदर मी काही एकटासा होतो. तर कसा एकटा होतो ते मी तुम्हाला एका कवितेत समजावतो. एक बाकी एकाकी. एक एकदा मी जगा. एक तारा. एक एक डामी. तर अशा प्रमाणे काहीतरी होत. मित्र तर भरपूर होते, पण तिथे आल्यावर आपल्याला आपली डेम भेटली ना भाऊ. मंडळी एन्जॉय करतो. ह्या पात्रांबरोबर अजून एक पात्र होतं अक्षय. आपल्या मुंबईच्या भाषेत समजावायचं गेलं तर थोडस डोकं खाणार, पण मला आपलं आपलंच वाटणार. काय आहे की माझी जी काय बोलू आता मी बहिणी म्हणजे मी तुम्हाला एक आठवण सांगतो. मी एकदा लहानपणी ते होळीला वगैरे यायचो. जास्त काळ तर यायचो नाही. होळीला पहिल्यांदा मी इथे आलो. पहिल्यांदा इथे आलो तर कोणीकडे येत आहे संध्याकाळच्या इथे त्याला धरतोय, त्या पाण्यात टाकतोय. त्या पाण्यात टाकला की मला भीती वाटायची. त्यामुळे आपला मी तिथे लांबच्या लांब राहायचो. एकदा असंच झालं की सगळी पोरं धावत यायला लागली. मी आपला पटकन धावतो पडलो. तिकडे जाऊ पडलो तोच मला घरात आवाज आला, ए माय दया. आपलं बघितलं, चक्कर तर आले. आलं त्यापेक्षा घरात जाऊन बसलेलं बरं. तेवढ्यात तो अक्षया चल ना मजा येते. मी आपला बोलले चल मजा येईल. म्हणून आपला आलो. बघतो तर पुरा वाढत बघत होती. धावत परत पळत गेलो. शेवटी परत दरवाजाच्या इथे पडलो. नंतर डोक्याला हात लावला. बघतो तर अरे इथे काय आलंय गोल गोल. तिथून आवाज आला, ए माय आपला गप्पापणे बसलो जाऊ. आता तुम्हाला कळालंच असेल ते पात्र कोण आहे. माझी आजी. ज्याप्रमाणे सांगण्यात आलं की मी कधीही या चाळीत आलो की मला त्या घरात आवाज यायचा, ए माय दया. आणि विचारपूस व्हायची. मायेचा हात फिरायचा माझ्या अंगावर. तर ती एक वेगळीच मजा होती. त्यानंतर अचानक 21 फेब्रुवारी रोजी हा आवाज बंद झाला. मी आता कधीही चाळीत आलो की तो मला आवाज ऐकायला येत नाही. ए माय दया खय चाललंस असं म्हणणार ते कोणी नसतं. कधीही मला रात्री लेट झाला तर चल माय दया घरी चल, इकडे काय करतोस असं म्हणणारं कोणी नसतं. त्या कठड्यावर बसून तिथे वाट बघणारं कोणी नसतं.
आज मी जेव्हा पण या चाळीत येतो तेव्हा मला कोणी हाक मारत नाही. अगं आजी का गेलीस मला सोडून? काय एकटे टाकलंस मला? तुला माहिती होतं ना तुला जायचंय. सगळ्यांना माहिती असतं आपल्याला एकटा ना एकदा तरी वरती जायचंय. तर मला सांगायचंच तरी तुझा ऍड्रेस. अगं आजी ह्या एवढ्या मोठा आबळत कुठे शोधू मी तुला की मला तू भेटशील मी तुला हाक मारेन? आजी फक्त एकदा तरी ये ना ग आजी. फार वाट बघतोय मी तुझी इथे. एकदा तरी म्हण ए माय खाय चाललंस ये हाकडे बस जरा. आणि मायेचा हात फिरवेल ती. कधी हा दिवस येईल? कधीही मी तिकडे आलो की मी त्या कठड्यावर बसलो की मी मागे वळून मला असं वाटतं की माझी आजी बसली आहे. त्यामुळे मी जेव्हा पण खाली बसतो ना मी मागे वळून बघतो पण तिथे कोणीही नसतं. आजी मला तू नेहमी आठवशील. आजी तू कधीही नाही आलीस ना तरी मी तुझी रक्षा करेन. तुझ्याशी नेहमी असाच बांधून राहील. तू कधीही माझ्या मनात गेलेली नाहीस आजी. वा